हे मागचे जे काही इश्यूज आहेत किंवा तुमच्या पूर्वजांचे जे काही इश्यूज असतील त्याच्यातनं आपल्याला काय प्रॉब्लेम येऊ शकतात याचा एक पर्स्पेक्टिव्ह येतो. इट ऑल्सो गिव्स यू होलिस्टिक अप्रोच दॅट कन्सिडर्स द होल फॅमिली सिस्टम अदर दॅन जस्ट द इंडिव्हिज्युअल. आय विल जस्ट गो अहेड अँड से वन थिंग हिअर. कित्येक वेळेला माझ्याकडे मॅरेज काउन्सिलिंगसाठी किंवा काउन्सिलिंगसाठी रिलेशनशिपमध्ये टिपिकल सासू सून, टिपिकल वडील आणि मुलगा पटत नाही किंवा हे जे इश्यूज असतात त्यावेळेला आय काउन्सिल इंडिव्हिज्युअली ऑल्सो. म्हणजे तो मुलगा असेल, वडील असतील किंवा सासू आणि सून असेल, ऑल ऑफ दॅट. बट आय कॉल द अदर मेंबर्स ऑफ द फॅमिली ऑल्सो बिकॉज इट इज नॉट अबाउट द टू पीपल ओनली. कारण प्रत्येक जण, इफ देर आर 5 people living in the house, 5 people are impacting each other all the time, 24/7. It doesn't happen that only 2 people have problems. 2 people have problems, they are voicing it. Yeah? Other 3 people can't voice it, they are suppressing it. That creates panic, anxiety, depression. Because they can't voice it. There are 2 people who are voicing it all the time. Other 3 say that, oh बापरे, हे एवढा तमाशा पास झाला, मला नको, हे एवढं यांचं ऐकूनच जमायला झालं. So aren't they suffering? Of course they are suffering. But they don't have the daring to say it out loud. So basically when these kind of disharmony जेव्हा फॅमिलीमध्ये असते त्यावेळेला एंटायर फॅमिली needs to be counseled. So now do they need to be counseled together? No. Family consultation is one of the solutions. Yeah? In the sense they can have a consultation and find out what is exactly happening. कित्येक वेळेला असं होतं की कम्युनिकेशन लॅक, नवरा बायकोंच्या मध्ये तर हा मेजर प्रॉब्लेम. म्हणजे आय हॅव हॅड कोविडच्या काळात आय हॅव हॅड सो मेनी हजबंड अँड वाईफ पेअर्स कमिंग टू मी की खूप अतिसहवास झालाय आता. म्हणजे अतिच सहवास झालाय, सारखंच आम्ही एकमेकांच्या समोर आहोत. कारण नवऱ्याला कसं असतं, मी घराबाहेर गेलो की निदान आय बस ऑफिस लाईफ आहे तर मी ते सगळं माझं राग बाहेर काढून मी घरी आल्यानंतर संध्याकाळी थोडंसं ओके आय एम ट्राईंग टू कव्हर अप वॉट एव्हर अँगर इट इज. या बट ड्युरिंग कोविड वी केम द अदर वे राउंड, फेस इट. सो फेस युअर डिमन्स आपण म्हणतो ना तसं, यू हॅव टू फेस युअर डिमन्स. ना ते करताना खूप प्रॉब्लेम्स येतात कारण तिथे तुमचे कम्युनिकेशन शून्य जातं. कारण बोललं तर आपल्यालाच आपली भीती वाटते आणि मग आपण असे ना खूप यू गो इन टू दॅट फेज वेअर मी ना माझ्या तोंडातनं काय निघेल ना माहिती नाही. म्हणजे खूपच हॉरिबल मी बोलू शकते, खूपच हॉरिबल माझ्या तोंडातनं शब्द निघतील आणि मग बापरे म्हणजे काय त्याच्यातनं होईल माहिती म्हणून मी काहीच बोलत नाही. राईट? सो दीज काइंड ऑफ सिच्युएशन्स कम अप मेजॉरिटी ऑफ द टाइम्स. बट सो कॉन्स्टलेट मग हा याच्यावर आपण इंडिव्हिज्युअल वन-ऑन-वन करायचं or you can have a consultation. There can be something very, very unknown to you. There is some element in your family which is not even understood by anybody. आपण म्हणतो ना ते व्हाईट एलिफंट असतो ना घरात म्हणतात तसं. There is something which is there which is creating the chaos and I don't know what it is. आपण वास्तुशास्त्र करतो, हे करतो, everything. All of that will work. पण ते एन्व्हायरमेंट वरती काम करते, तिथे राहणाऱ्या माणसांवरती काम नाही करणार. पर्टिक्युलरली वास्तुशास्त्र यू डू दॅट, ते पण दॅट इज वन ऑफ द थिंग्स विच नीड टू बी डन. बट पीपल नीड टू बी वर्कड अपॉन. सो समवेअर दोज थिंग्स कॅन ऑल्सो बी वर्कड अपॉन. सो enables individuals to break free from negative patterns and all that. So get insights, gives insights which are sometimes difficult to get through normal therapy course. काही गोष्टी थेरपी 60+ years I've been in therapy. That I will say certain things will not be healed by therapy. For a very simple reason, if you are not surrendering to the consciousness, to the universal consciousness, to the the higher power, yeah. तो देव ब्रह्मदेव खाली आला तरी तुम्हाला मदत नाही करू शकणार बिकॉज यू आर नॉट रेडी टू डील. सिम्पल. आम्ही इतक्या वर्षात आमचे इतके कोर्सेस आणि इतके आम्ही डेमोज आणि इतकं हे होतं त्याच्यात कित्येक वेळेला माझ्याकडे
पास्ट लाईफ मला करायचंच आहे असं म्हणून येऊन असे लोक की नाही पास्ट लाईफ म्हणजे नाही, पण तुम्हाला पास्ट लाईफमध्ये मला नेता येईल ना किंवा हे करता येईल. म्हणलं पास्ट लाईफमध्ये नेणं नसतं, पास्ट लाईफमध्ये तुम्ही जाणं असतं. देर इज अ डिफरन्स. सो आय टेल देम दॅट अनलेस अँड अंटिल यू सरेंडर, सो कॉग्नेटिव्हली तुम्ही सरेंडर करा, सबकॉन्शियसली यू मे नॉट सरेंडर. का नाही तर बेसिकली की देर इज समथिंग सो स्कॅरी इन युअर सबकॉन्शियस that it is not ready to come out. Simply not ready to come out. माझ्याकडे कित्येक क्लायंट्स येतात, ते म्हणतात की नाही माझ्या भावाला पण पाहिजे, मला ह्याला पण पाहिजे, त्याला पण पाहिजे, सगळी फॅमिली मेंबर्सची मित्रमंडळींची नावं घेतात. तर म्हणजे दे विल कम व्हेन दे आर रेडी. तुम्ही उचलून ते लहान मूल नाही उचलून आणायला. द टाइम हॅज टू कम, ओनली देन इट हॅपन्स. सो लेट्स गो अहेड. व्हेन कॅन इट बी कंडक्टेड? आय थिंक आय स्पोक अबाउट दॅट क्वाइट अ लॉट. Deeper understanding, and there are some issues which are unexplained. Unexplained is something, yes. प्रत्येक गोष्टीला काहीतरी रिझन आहे का? प्रत्येक गोष्टीला काहीतरी उत्तर आहे का? Certain things which do not have answers. So ह्या मोडॅलिटीमध्ये आहे का, त्या मोडॅलिटीमध्ये आहे का, त्या नाही. उत्तर नसतात, समजून घेणं असतं. Just need to understand and be aware, and that's it. And leave it at that. आपण अट्टाहास करतो की आपल्याला सगळंच समजायला पाहिजे, कारण आपलं ब्रेन आहे ना, आपण माइंडवरनं ब्रेनवरती शिफ्ट होतो आणि मग ब्रेनचं काम तर व्हायलाच पाहिजे. मला डोकं आहे ना, मला इंटेलिजन्स आहे ना, मला समजायलाच पाहिजे. पण नाही समजलं, कुठे बिघडलं नाही कळत. पण अवेअरनेस आहे की ओके ही गोष्ट मला नाही समजली, दॅट्स ओके, फाईन. सो हाऊ डज इट फ्लो? So a typical way. So the flow typically involves the client describing their issue or concern and setting a goal as an outcome of the session. Then the facilitator and the client selects representative from the group to stand in for different family members. The facilitator will then guide the representatives to interact, revealing hidden dynamics and patterns. And the session goes on till a healing resolution is achieved after repositioning the representatives and feelings and emotions they display during the process. हे सगळं आता खूप हे असेल, वेग असेल. You'll do a demo and then you will understand how this flows. But basically client, facilitator, and there is a matrix. So we have this as a matrix today where we will be doing a demo where people will be coming here and the person who's the client that I'm talking about will be sitting outside the matrix. The client is not in the matrix. Of course, in the certification third level मध्ये we learned that method also where the client is also there in the matrix, but that need not come in right now for the demo. Okay, but it is possible. So impossible काहीच नाही आहे गोष्टी. Anything is possible when you are talking about energy work and when you are talking about consciousness. So the benefits generally I have spoken. Self-awareness offers a way to see things that may not be. सो एक छोटासा अजून ह्याच्यात बेनिफिट्स काय आहेत. एक थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह असतो. म्हणजे मी म्हणते पण 5व्या मजल्यावरनं आपण सपोज खाली बघितलं आणि आपल्याला रस्ता दिसतो आणि ट्रॅफिक जॅम झालाय. ओके, मी माझ्या ऑफिसमधून बघते मी बऱ्याच वेळ, आणि तिथे ट्रॅफिक जॅम झालाय आणि वरनं आपण बघतो तेव्हा आपल्याला दिसतं की एक गाडीवाला असा घुसलाय आणि इकडनं, आणि आपल्याला कळतं की ते कुठे गोंधळ झालेला आहे. तर ह्या गाडीवाल्यानी थोडंसं मागे घेतलं तर देन द एंटायर ट्रॅफिक कॅन फ्लो. हे आपल्याला थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह दिसतं. बट दॅट पर्सन सिटिंग इन द कार कांट हॅव अ थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह ना. दॅट पर्सन ओनली नोज दिस रेअर मिरर मधनं बघतो, साईड मिरर मधनं बघतो, दॅट्स इट. सो तो पर्स्पेक्टिव्हच वेगळा असतो. पण वेन यू थिंक अबाउट लुकिंग ॲट समथिंग फ्रॉम अ थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्ह, your dimensions change, your perception changes. You are able to see it detached mode. So being attached and being detached is a mode. If you can do that, आपण कित्येक वेळेला म्हणतो, आता सपोज मी आई आहे, माझ्या लेकीचं आणि माझ्या नवऱ्याची जर का काही वादावादी सुरू झाली, आर्ग्युमेंट्स, आय कॅन जम्प इन आणि मग
तुम्ही जरा शांत बसा, काय हा तुझं काय म्हणणं आहे, त्याचं काय म्हणणं आहे, इज अ अटॅच्ड मोड. What am I doing? I'm coming karmically in their relationship. So what am I doing? I'm not trusting that they will deal with each other on their own. And then what am I proving? I can solve everything. So ultimately, where does it come down to? It comes down to your ego, where you want to solve everything, so control. You understand? Simple line of thought. आपण म्हणतो नाही मला काळजी वाटेल, त्यांची खूप भांडण होतील, करू देत ना भांडण. दोघेही सक्षम असतील, करू देत. Let them deal with it. Trust the process, trust the people, it happens. Yes, sir. If you find that they are now going to extremes and त्याच्यामध्ये फाटणार आहे का, त्यावेळेला तुम्ही जम्प करणार का? Yes, ते बघा. Obviously. तुम्ही मारामारीपर्यंत पोहोचला तर मग you have to. Yes. But I'm just talking from a general, की वादविवाद आणि ह्या गोष्टी इतक्या होतात आणि काय होतं, those are the triggers for anything and everything to come. म्हणजे it is something like ती चमचडीची ती हे ना की एकाला एक पेटत जाते, तर काय वाटेल ते. मग ते 5 वर्षापूर्वी तू काहीतरी बोललं होतं ना, तर ते पण माझं तू अशीच करते, ठक स्टॅम्पिंग. व्हॉट इज हॅपन राईट नाव? काही नाही. ते तरी मुलगी वडिलांना उलटून बोलली की नाही मी नाही येणार वेळेवरती, माझे फ्रेंड्स आहेत आणि व्हॉट एव्हर. या तू नेहमीच अशी येतेस, तू त्या दिवशी पण उशिरा झाली होतीस, तू त्या दिवशी 2 वाजता आली होतीस, कोणाबरोबर नक्की जातेस, काय करतो. माय गॉड, यू आर ब्रिंगिंग अप द एंटायर पेंडोराज बॉक्स फॉर फायटिंग. यू एबल टू लिव्ह इन द नाव इज अ क्वेश्चन. आणि कसं आहे, त्या वेळेला ती गोष्ट जी झालेली आहे ती डील करा. पण लाईक वी सॉ इन ऑल दीज स्लाइड्स, ज्याच्यात की यू कॅरी द बर्डन. सो आपण अँसेस्टर्सचं बर्डन नाही, आपण आत्ताच आपलं पण बर्डन कॅरी करतो. आपली ती हॅवरसॅक असते, म्हणून मी म्हणते कित्येक वेळेला की हॅवरसॅक जेवढी हेवी ना, जेवढं तुम्ही मागे तेवढे तुमचं कंबरडं जातं. फॉर अ व्हेरी सिम्पल रिझन, बिकॉज यू नो यू आर कॅरिंग सो मच ऑफ द बर्डन. ड्रॉप इट. समटाइम्स इट इज गुड. Let people handle. Let them open the bag and take whatever they own. आणि मग उरलेली तुमची बॅग तुमची बॅग. आपल्याला कंट्रोल पण करायचं आहे, आपल्याला आपण किती छान सांभाळू शकतो सगळं घर. मी किती परफेक्ट आहे, मेजॉरिटी बायका तिथे म्हणून मी किती परफेक्ट आहे, मला किती येतं, इज समथिंग विच वी आर taught to feel perfect. Sometimes think about something imperfect. मला नाही काय कर, मॅचिंग कपडे नाही घालायचे, मला वेग घालायचं आहे, नाही घालायचं मला टिपिकल. Nothing. But we don't dare to do it. Society pressures, judgment. People will say, "हिला काय कळत नाही, कुठेही काही कपडे घालणार." So what? मी माझे कपडे. There are sometimes abortions, miscarriages. Those also come in the constellation, and that's completely a different thing. But those are the things the deceased members come even up, because that constellation does not lie. Come what may, and this we have seen in n number of constellations. To an extent, in one of the constellations that we did in our certification, one client, there was some death in the family. That person who was the client was not aware that some relative of hers was no longer death in some way, yeah. And it was traumatic for the client so much that for the constellator also, they had to take a break there, because it was very, very traumatic. Because she said, how is it possible? And she checked. So there's a facilitator, okay? He's from Netherlands. His name is Klaas. So he said, you go out, call up, confirm this, because constellations do not lie. If this is coming in the constellation, that means that person is deceased.
He's no longer alive. And she went out and checked it, and that person was really not alive. You know, so point is, it is not about me. Again, understand. It is not the facilitator does not rule the constellation. Zero constellation flows. नुसती इथे उभे राहिलं तरी constellation will flow. Yeah, but we need to maneuver it in a different way, or because we do it for a purpose. So we have a goal setting, we have a goal for a constellation. Accordingly, the constellation moves.